नमस्कार. कथाकथन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. लेखाचं नाव आहे उदयन. लेखक द्वारकानाथ संझगिरी. कलकत्त्यात स्टीव्ह वॉ एक अजरामर खेळी 1998 साली खेळून गेला. ती क्रिकेटच्या मैदानावर नव्हती. ती ऑस्ट्रेलियासाठी नव्हती. ती मानवतेसाठी होती. ती खेळायला बॅट लागत नाही. अत्यंत उदार आणि संवेदनाक्षम मन लागतं. ते स्टीव्ह वॉकडे होतं. खरं तर 1998च्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चोप दिला होता. 4 दिवसात मॅच संपली होती. तो रूमवर परतला तेव्हा त्याला उदयन या संस्थेचे एक आमंत्रण मिळालं. ती संस्था कलकत्त्यात कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी कार्य करते. आमंत्रण फक्त स्टीव्ह वॉलाच का दिलं गेलं? कारण त्याने मॅच सुरू असताना एक मुलाखत तिथल्या वर्तमानपत्राला दिली होती. त्यात म्हटलं होतं, मला वंचित अंडर प्रिव्हिलेज्ड मुलांसाठी काम करायचंय. त्यांना मदत करायची आहे. दुसऱ्या दिवशी उदयन संस्थेच्या शामलू दुडेजाबरोबर स्टीव्ह वॉ उदयनमध्ये गेला. शहराच्या सीमारेषेवर बराकपूरला जायला 1 तास लागला. उदयन ही संस्था रेव्हरंड जेम्स स्टीव्हन्सने उभी केली होती. 1970 साली तिथल्या पिलखाना झोपडपट्टीतल्या कुष्ठरोग्यांच्या 11 मुलांना घेऊन त्याने ही संस्था सुरू केली. आईबाप मुलांना सोडत नव्हते. त्यांना भीती होती. मुलं पळवली तर जाणार नाहीत, त्यांचं धर्मांतर तर केलं जाणार नाही. या मुलांना एक चांगलं आयुष्य द्यायचं हाच त्याचा उद्देश. तो काळ असा होता की कुटुंबात एकाला कुष्ठरोग झाला की अख्खं कुटुंब बहिष्कृत होई. मुलांना ना शिक्षण मिळे ना नोकरी. स्टीव्ह वॉ तिथे गेला तेव्हा उदयनमध्ये 250 मुलं होती. स्टीव्ह म्हणाला, जिथून ही मुलं आली ती वस्ती मला पाहायची आहे. त्याला तिथे नेण्यात आलं. समृद्ध ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या स्टीव्हसाठी तो एक सांस्कृतिक धक्का होता. काळं प्लॅस्टिक, पत्रे, तुटलेल्या विटांनी बांधलेल्या त्या झोपड्या होत्या. 4-2 भांडी, एखादी चूल, चटई, चादर, या पलीकडे तिथे काहीही नव्हतं. ना वीज ना पाणी. तिथले कुष्ठरोगी पाहून स्टीव्ह वॉ शहारला. त्याने कधी कुष्ठरोगी पाहिला नव्हता. अमक्याला कुष्ठरोग्यासारखं वागवलं वगैरे वाक्प्रचार ऐकले होते. झडलेली बोटं, चेहरा, हातपाय तो प्रथमच पाहत होता. तुटलेल्या बोटाची बाई मुलीचे केस पिंजरत होती. स्टीव्हने दुभाषामार्फत तिला विचारलं, आयुष्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काहीच नाही, ती म्हणाली. श्वास सुरू राहू देत यापेक्षा ती काय सांगणार? बोटं झडलेली एक बाई विणत होती. स्टीव्ह वॉ ते पाहून आश्चर्यचकित झाला. स्टीव्ह म्हणाला, हे उदरनिर्वाहासाठी काय करतात? त्याला उत्तर मिळालं, मुलं भीक मागतात. त्याने विचारलं, मुली का दिसत नाहीयेत? उत्तर आलं, त्या शरीर विक्रय करतात. मैदानावर कठीण प्रसंगात धीरोदात्तपणे उभा राहणारा हा माणूस गहिवरला. त्याच्या मनाचा बांध फुटला. त्याची मुलगी त्यावेळी फक्त 18 महिन्याची होती. बघता बघता ती त्याच्या डोळ्यासमोर मोठी झाली. 8 वर्षांची झाली आणि शरीर विक्रय करतानाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. नुसत्या विचारानं त्याला घाम फुटला. त्याने तिथल्या तिथं सांगितलं, ह्या मुलींसाठी काहीतरी करूया. त्यांना मुलाप्रमाणे नवं वेगळं सन्मानाचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात कुष्ठरोग्यांबरोबरचा स्टीव्ह वॉचा फोटो झळकला. शहरावर अशी भळभळणारी जखम आहे आणि औषध उपचार होत नाहीत हे शहराला जाणवलं. एक सेलिब्रिटी ही गोष्ट एका फेरीने करू शकला. स्टीव्ह वॉ तिथेच थांबला नाही. त्याने उदयनसाठी पैसे उभारायचे ठरवले. तो, त्याचं नाव, त्याचा लौकिक, त्याची विश्वासार्हता पणाला लावायला तयार झाला. तो खिशात हात घालणार होता. तो पुरस्कर्ते शोधणार होता. तो देणग्या जमवणार होता. तो मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करणार होता. तो उदयनसाठी जाहिरातीचे करार करणार होता. त्याने आपल्या संघाला सर्व कल्पना दिली. संघ त्याच्या मागे उभा राहिला. एक डिनर आयोजित केलं गेलं. खेळाडूंच्या विविध गोष्टींचा लिलाव केला आणि तिथल्या तिथे एक रक्कम दिली. उदयनकडे जागा होती. मुलींच्या हॉस्टेलच्या पायाचे पैसे उभे राहिले. त्याने एक मुलगी दत्तक घेतली. नाव लखी कुमारी. ती पोलिओमुळे पंगू झाली होती. आई वडील कुष्ठरोगी. तिचं मन पंगू झालं होतं. उदयनमध्ये पहिले 6 महिने तिच्या चेहऱ्यावर फक्त भकास भाव असत. नंतर ती नाचायला गायला लागली. अभ्यासातही हुशार होती. पण स्टीव्ह म्हणतो, मुले दत्तक घेऊन फार साध्य होत नाही. ज्यांची निवड होत नाही ती मुलं हिरमुसतात. त्यापेक्षा सर्वांवर पैसे खर्च करणं योग्य.
ऑस्ट्रेलियातील एका दाम्पत्याने मुलींना 300 बेड पाठवले. ती मुलं वेडावली. आयुष्यात पहिल्यांदा ती बिछाण्यावर झोपत होती. मग ऑस्ट्रेलियातून वैद्यकीय विद्यार्थी ह्या मुलांना वैद्यकीय मदत द्यायला स्वखर्चाने यायला सुरुवात झाली. 23 वर्ष झाली या गोष्टीला. उदयन हा स्टीव्ह वॉसाठी आयुष्याचा भाग आहे. तो म्हणतो, उदयनचं गेट उघडून आत गेलो की वंचित मुलांसाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळतं. हे समाधान पैशाने विकत मिळत नाही, पैसे देऊन मिळतं. स्टीव्ह वॉसाठी ही खेळी त्याने मिळवलेल्या वर्ल्ड कप एवढीच प्रिय आहे. मानवतेला झेंडा नसतो, धर्म नसतो, राष्ट्रगीत नसतं, देश नसतो, भाषा नसते, हे स्टीव्ह वॉने दाखवलं. कुष्ठरोग्यांची सेवा करायला बाबा आमटेच व्हावं लागतं असं नाही. तो देवाचा माणूस, तो त्यांच्यातच राहिला. पण एक सेलिब्रिटी आपलं संपन्न आयुष्य जगता जगता हृदयाचा एक कोपरा, आयुष्याचा छोटा काळ त्यांना देऊ शकतो. त्यातून शेकडोंचं आयुष्य बदलू शकतो. आजच्या IPLच्या समृद्ध ताटात जेवणाऱ्या क्रिकेटपटूंना एकच सांगायचंय, जगा समृद्ध, जेवा भरपेट, पण 2 घास वंचितांसाठी काढून ठेवायला विसरू नका.